तुम्ही शरद पवारांना दैवत मानता, जर त्यांनी आवाज दिला तर मग तुम्ही त्यांच्यासोबत जाणार? राजकारण कधी कुठल्या वळणावर जाईल हे सांगता येत नाही. या त्या गोष्टी विचारत नाही केल्या. चर्चा होतच असतात ना. प्रत्येक लोक तर्क आमच्यासारखे अनेक आमदार पाहतात, आमच्यासारखे अनेक खासदार पाहतात. ही गोष्टी कधी कधी अशा होऊन जातात. आणि हे 5 वर्षात आम्हाला इतकं शिकायला मिळालं. वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष, जे पक्ष कधी कोणी स्वप्नात विचार नाही केला की ते पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील, असं शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र आले, महाविकास आघाडी स्थापन केली. नंतरच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये 2.5 वर्षानंतर म्हणजे अचानक असं काही झालं की रात्रीत काही आमदार लोक बाहेर पडले आणि परत भाजप आणि शिवसेना शिंदे साहेबांचं सरकार स्थापन झालं. अशा गोष्टी अचानक घडतात. काही दिवसापूर्वी अमोल कोल्हेंनी देखील तुम्हाला त्यांच्या सोबत येण्याचं आवाहन केलं होतं. केलं ना त्यांनी. कार्यक्रम आपल्याकडेच शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य झालं आणि त्यांनी कबूल केलं कित्येक ठिकाणी की एक अतिशय चांगलं नियोजन आणि इतका लोकांचा प्रतिसाद हे मला आत्तापर्यंत मी जेवढे शो केले त्यामध्ये कोण पाहायला मिळालं नाही. त्याच्यामुळे त्यांना पण वाटलं अरे असं सहकारी जर आपल्या बरोबर असलं तर निश्चित फायदा होईल. त्यांची भूमिका होती, प्रत्येकाची भावना. त्यांनी आव्हान केलं होतं, मग त्यांच्या आव्हानाला तुम्ही प्रतिसाद देणार का? या त्या गोष्टी विचारत नाही केल्या. पण जर तुम्ही शरद पवारांना दैवत मानता, जर त्यांनी आवाज दिला तर मग तुम्ही त्यांच्यासोबत जाणार? आता काय मी तुम्हाला काय सांगितलं, राजकारण कधी कुठल्या वळणावर जाईल हे सांगता येत नाही. म्हणजे आम्ही सुद्धा मागच्या काही दिवसापूर्वी जे भाजप आमच्या विरोधातल्या बाकावर बसून त्यांच्याबरोबर आम्ही बसलो ना. म्हणजे आम्हाला तर विधान भवनात ते अशा अनुभव आले ह्या सगळ्या घडामोडीच्या बदलात आमच्या जवळचा एखादा मित्र आमदार असताना पण आम्ही जर एखाद्या शेजारी बसलो तर आम्ही विचारायचो तुम्ही कोणत्या बरोबर आहे. तुम्ही जे सेंटर उभं केलं होतं कोविड काळामध्ये, त्यांना साहेबांचं नाव दिलं होतं. आज त्यावरच तुम्ही पुस्तक हे करताय, प्रकाशन करताय. साहेब येणार आहेत का त्या कार्यक्रमाला? आता कोविड सेंटरला आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्यमंत्र्यांनी नाव दिलं होतं आणि आपण तसं 22 मार्चला लॉकडाऊन झालं. पहिलं लॉकडाऊन 22 मार्चला झालं आणि आपण 23 मार्चपासून तुम्ही पाहिलं असेल सुपा असू, टाकळी डोकेश्वर असू, अन्नछत्र चालू केलं. आणि जे बाहेरच्या राज्यातील कामगार लोक होते, चाकणसारखे MIDC, रांजणगाव, तळेगाव, हे पायी जाणाऱ्या लोकांना आम्ही फार घरपोच केलं. म्हणून फार बिहारचे लोक असू, UPचे असू, आम्ही प्रत्येकाच्या जीवाशी त्या ठिकाणी जीवाला मदत करण्याचं काम केलं. निवारागृह बनवले, लहान लहान मुलांना फार चप्पल असू, सगळ्या गोष्टी एवढं करता येईल तेवढं केलं. नंतर पहिली लाट आली, दुसरी लाट आली, सगळे अनुभव पुस्तकात लिहिलेले. काल रोहित पवारांनी एक तुम्हाला आवाहन केलंय की निलेश लंकेंनी जास्त वेळ न लावता आमच्यासोबत लवकर यावं आणि त्यांचं स्वागतच केलं. मी आज काय बघितलं नाही, विचार पण वाटत असतो थोड्या वेळाने रोहित पवार साहेबांना तुमचं आव्हान काय नाही. काल तुम्ही अजित पवार उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. इकडे चर्चा सुरू आहे, आपण शरद पवार यांच्या गटात येतात. काल भेटीत काय झालं? मुंबईला गेल्यानंतर दादा हे आमचे नेते आहेत. ते आम्हाला सुद्धा कार्यकर्त्यांना मतदारसंघातला आढावा त्यांच्यासमोर मांडावा लागतो आणि काही अडचणी असल्या तर त्यांच्याशी चर्चा करावं लागते. हे आमचं एक रुटीन ठरलेलं आहे. तुम्ही म्हणता कार्यकर्त्यांना असं वाटतं की नेता मोठा झाला पाहिजे, पण जर कार्यकर्त्यांनी जर तुम्हाला आवाहन केलं की तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवावी तर तुम्ही त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देणार? पाहू ना, त्याच्यावर कसं असतं, अजून त्या गोष्टी लय मुद्द्यावर नाही आलेल्या, त्याच्यामुळे त्याच्यावर मी चर्चाच नाही केली. अजून कार्यकर्त्यांची भावना तर नाही समजून घेतली आणि खऱ्या अर्थाने जनमानसांची भावना पण समजून नाही घेतली. तर निश्चित तुम्ही म्हणताय म्हणलं मी त्या भावना समजून घेतो, कार्यकर्त्यांच्या पण भावना विचारात घेतो आणि मग बघू आपण, ठरवून आपण तुम्हाला पण सगळे आपण एकत्र बसून निर्णय घेऊ. कारण ज्यावेळेस अमोल कोल्हेंनी तुम्हाला आवाहन केलं होतं त्यावेळेस कार्यकर्त्यांनी देखील घोषणा दिल्या होत्या. कार्यकर्ता आहे ना, तुम्ही आहे ना, कुठल्या कार्यक्रमात बघा, तुम्ही कुठली पण गोष्ट एखादी आक्रमक बोला तुम्ही, लोक लगेच शिट्ट्या मारतात, टाळ्या मारतात. त्याचा परिणाम किती एखाद्याला वर होतो याचा विचार नाही केला.
प्रत्येक विचारात 2-2, 3-3 मतप्रवाह असतात. तुम्ही बघा एखाद्या भाषणात एखाद्या नेत्यावर तुम्ही सरकून टीका करा, लगेच लोक टाळ्या शिट्ट्या मारणार. पण काही वर्ग अरे चुकीचा बोलला बरं का, हे लोकांना पटत नाही ना. असं भाजपची दुसरी लिस्ट जी आहे तर ती काल जारी झाली. त्याच्यामध्ये नगर दक्षिणमधून सुजय विखे देखील उभे राहत आहेत. आता मी ती यादी नाही बघितली. काल काय झालं, मी मुंबईवरून आलो उसात, मला काही उद्घाटन होतं, त्याच्यामुळे ती यादी पण नाही पाहिली. आणि ती यादी पाहणं, त्याच्यावर विचार करणं इतकं मोठं थोडं मी देशाची निवडणुकी, देशाचे भवितव्य घडवणारे लोक संसदेत जात असतात. त्यामुळे आपण त्या गोष्टी कशाला चर्चा करायची. परवा एका कार्यक्रमात आपण नाराजी व्यक्त केली. पारनेर मतदारसंघाची कामं अडवली जातात, थांबवली जातात काही लोकांकडून. चालूच असतं ना, आडवी जिरवी काही लोकांचा एक धंदाच असतो, ते करतात. आपण त्याच्यातून सामोरं जायचं. आपण संघर्षातून पुढे आलेले माणसं, आपण अडचणीतून मार्ग काढीत चालायचं. काय कोणाला लय दोष देऊन कोणाचे लय वाद घालण्यापेक्षा आपल्या अधिकाऱ्यांच्या हातापाया पडून आपलं मार्ग काढायचा आणि पुढे चालायचं. काय हे काय मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.